नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. आणि प्रेक्षकांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग या मालिकेचे धमाकेदार ट्विस्ट आपण पाहत असतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच प्रेक्षकांनो 6 एप्रिलचा भाग आपण पाहतो. आणि आजच्या भागामध्ये असं काही घडलेलं आहे की ऐकून तुम्हाला शॉक बसणार आहे. आता इथे सुरुवातीला बघा, अर्जुन हा आपल्या बायकोची काळजी घेत असतो आणि त्यावेळेस मग चैतन्य म्हणतो की चालू द्या, तुमची रोमॅन्टिक फिल्म चालू द्या, मी आता येतो. असं म्हटल्यानंतर बघा, सायली लगेच चैतन्याला थांबवते आणि म्हणते की तुम्ही दोघं आज डॉक्टर विचारांकडे जाणार होतात, मग काय झालं? मग त्यावेळेस बघा, अर्जुन म्हणतो की हो, आम्ही डॉक्टर विचाराकडे गेलो होतो. त्यावेळेस तिथे जे काही झालं तो अर्जुन सांगतो. आणि त्यावेळेस तो म्हणतो की आम्ही लॅबमध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर जो लॅबमध्ये जो काम करतो तो त्या मुलाने जे आपले सॅम्पल कलेक्ट केले होते ते डस्टबिनमध्ये टाकले. आणि त्यावेळेस मग ते सॅम्पल शोधण्यासाठी आम्ही त्या डस्टबिनमध्ये सर्व काही शोधलं आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तो केस होता आणि त्याच्यावर प्रिया असं नाव लिहिलेलं होतं आणि डोंट यूज दिस अशी स्ट्रिक्टली नोटीस देखील त्यावेळी होती. परंतु असं सर्व काही करून देखील ते सॅम्पल आम्हाला मिळालेलं आहे. आणि असं म्हणून ते सॅम्पल बघा, इथे सायली तिच्या हातात घेते आणि त्यावेळेस ती म्हणते की हा केस आहे तो खऱ्या तन्वीचा असेल का? असं म्हटल्यानंतर इथे अर्जुन म्हणते की पॉसिबिलिटी आहे. मग त्यावेळेस लगेच चैतन्य म्हणतो, नाही अर्जुन, प्रियाला काय माहितीये खरी तन्वी कोण आणि काय, आणि तिचा याच्याशी संबंधच काय? यावेळेस बघा, अर्जुन म्हणतो की तिचा जरी खऱ्या तन्वीशी संबंध नसला तरी तिचा महिपत आणि नागराजशी संबंध आहे. आणि नागराज आणि महिपत हे खऱ्या तन्वीच्या जीवावर उठलेलेच होते. मग त्यावेळेस बघा, इथे चैतन्य म्हणतो की मग जर खरी तन्वी अजूनही जिवंत असेल तर महिपत आणि नागराजनं तिला मारलेलं असेल. आणि त्यावेळेस बघा, मग सायली म्हणते की आम्ही हा विचार केला होता. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, पण जरी लॅबचे रिपोर्ट चेक करण्यासाठी माणूस जिवंत नसला तरी चालतो. जर या महिपतने अगोदरच असं काही करून ठेवलं असेल की त्या तन्वीला मारायच्या अगोदरच तिचा केस वगैरे कलेक्ट करून घेतला असेल किंवा नखं कलेक्ट करून घेतले असेल तर असं काही सांगू शकत नाही. मग यावेळेस बघा, इथे सायली म्हणते की खरंच हे किती भयंकर आहे, ऐकताना सुद्धा किती भयंकर वाटतं आहे. पण मग खरी तन्वी जिवंत असेल का? असं म्हटल्यानंतर बघा, मग अर्जुन म्हणतो की ही प्रिया महिपत आणि नागराजला धोका देईल म्हणून त्यांनी एखाद्या वेळेस खऱ्या तन्वीला लपवून ठेवलं असेल. आणि ज्या वेळेस बघा ही प्रिया स्वतःची बाजू पलटेल त्यावेळेस खऱ्या तन्वीला आणून इथं प्रियासमोर उभं करायचं असा महिपत आणि नागराजचा प्लॅन असू शकतो. आणि त्याचमुळे इथे प्रिया सर्व काही नागराज आणि महिपतचं ऐकत असेल, असंही असेल. मग त्यावेळेस बघा, इथे सायली म्हणते की हे आत्ता सध्या आपण नुसते अंदाज बांधतोय, खरं आपल्याला काहीच माहिती नाही. आपल्याला खरं काय आहे ते लवकरात लवकर शोधून काढायला पाहिजे. आता प्रेक्षकांनो, इकडे दुसरीकडे बघा, सचिन हा इथे अस्मिताचे अकाउंट्स फ्रीज झालेले आहे तो पाहण्यासाठी इथे बँकेमध्ये आलेला आहे. आणि त्यावेळेस तो सांगतोय की अस्मिता सुभेदारीचे अकाउंट्स फ्रीज झालेले आहे आणि प्रताप सुभेदार यांची मुलगी. असं सांगितल्यानंतर मग जो कामगार आहे बँकेतला तो सांगतो की आमच्या मॅनेजरशी आणि प्रताप सरांशी खूप मैत्री आहे, खूप जुनी ओळख आहे त्यामुळे, आणि ते आमचं खूप जुनं कस्टमर आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट मॅनेजरशी जाऊन बोलू शकता. आणि त्यावेळेस बघा, जो कामगार आहे तो मॅनेजरची केबिन कुठं आहे हे सांगतो. आणि त्यावेळेस मॅनेजरला बोलण्यासाठी सचिन तिथून निघून जातो. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, सायली ही म्हणते की काहीही करून आपल्याला प्रियाचा खरा चेहरा आहे तो सर्वांच्या समोर आणायचा आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, त्यावेळेस चैतन्य म्हणतो की अर्जुन, आपल्याला हे सर्व काही करणं आत्ता पॉसिबल नाही आणि त्यामुळे तू हे जे सॅम्पल आहे ते व्यवस्थित ठेवून दे. आणि त्यावेळेस बघा, अर्जुन सायली जवळून उठून ते सॅम्पल्स घेतो आणि कपाटमध्ये ड्रॉवरमध्ये व्यवस्थित ते सॅम्पल्स ठेवून देतो. आता प्रेक्षकांनो, इकडे अर्जुन जो आहे तो म्हणतो की सर्वात मोठा अजून एक पुरावा आपल्या हाती लागलेला आहे. आणि तो पुरावा, सायली विचारते की कुठला पुरावा आहे? मग त्यावेळेस बघा, अर्जुन स्वतःकडे असलेला तन्वीचा नेकलेस जो आहे तो बाहेर काढतो आणि ते सायलीला दाखवतो. आणि त्यावेळेस सायली म्हणते की हो, हा तन्वीचाच नेकलेस आहे. मग त्यावेळेस बघा, सायली म्हणते की
पण आपण हा नेकलेस आत्ता घेऊन जाऊन काहीही उपयोग नाही आहे, कारण आत्ता घरात बाबाही नसणार आणि मेन म्हणजे अश्विन देखील नसणार. मग हे दोघेजणही संध्याकाळी येतील, मग त्या टायमिंगला आपण हा नेकलेस घेऊन जाऊया, तोपर्यंत हा व्यवस्थित ठेवून द्या. असं म्हटल्यानंतर बघा अर्जुन तो नेकलेस कपाटमध्ये ठेवून देतो आणि त्यावेळेस सायली म्हणते की आठवणीनं संध्याकाळी बाबा आणि अश्विन आल्यानंतर हा नेकलेस आपण घेऊन जाऊ आणि त्यावेळेस बरोबर तन्वीची कोंडी होईल. असं म्हटल्यानंतर अर्जुन तो नेकलेस ठेवून देतो आणि चैतन्य जो आहे तो तिथून निघून जातो. आता प्रेक्षकांनो दुसरीकडे बघा, इथे अस्मिताचे डॅड जे आहेत म्हणजेच प्रताप जे आहे ते इथे मॅनेजरला भेटण्यासाठी आलेले आहेत आणि आपण जे अकाउंट डिॲक्टिव्ह केलेलं आहे त्याचं खरं मेन कारण जर तुम्हाला विचारलं तर मग तुम्ही त्याच्यावर कारण सांगू शकता का. आणि यावेळेस मग बघा तो मॅनेजर आहे तो म्हणतो की हो, जर एखाद्या वेळेस एखाद्या अकाउंटवरून जास्त अमाऊंट सतत ट्रान्सफर केली जात असेल तर आम्ही ते अकाउंट लगेच डिॲक्टिवेट करतो आणि खरंच या अकाउंटमध्ये सतत अमाऊंट ट्रान्सफर केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही हे अकाउंट डिॲक्टिव्ह केलं आहे असं सांगू शकतो. आणि यावेळेस बघा प्रताप म्हणतो की खरंच राकेश खूप खूप धन्यवाद आणि तुझ्यामुळं हा अकाउंट जे आहे ते तू फ्रीज केलं आहेस. आणि त्यावेळेस बघा जे ट्रान्सफरन्स आहेत अकाउंटबद्दल ते इथे प्रताप चेक करतो आणि त्यावेळेस बघा एकदा 5 लाख, एकदा 4 लाख, 3 लाख अशी मोठमोठी रक्कम त्या अकाउंटवरून काढलेली आहे. हे पाहताना इथे प्रताप म्हणतात की एवढं अमाऊंट कशी काय इथे अस्मितानं काढली असेल. आता प्रेक्षकांनो बघा या दोघांचं बोलणं जे आहे तो सचिन रेकॉर्ड करून घेतो आहे आणि काही त्यांनी फोटो देखील काढलेले आहेत, कारण त्याच्या डोक्यामध्ये विचार असतो की जर आपण आता हे जे व्हिडिओ आहे तो अस्मिताला दाखवला तर अस्मिताचं अकाउंट जे आहे ते नक्कीच ॲक्टिव्ह केलं जाईल. आता प्रेक्षकांनो इकडे बघा मॅनेजर म्हणतो की आम्ही डिॲक्टिव्ह केलं हे मी कोणालाही कळू देणार नाही. आता प्रेक्षकांनो हा जो व्हिडिओ आहे तो इथे सचिनने काढलेला आहे आणि तो म्हणतो की आता काहीही झालं तर मी हा व्हिडिओ अस्मीला दाखवतो, मग जेणेकरून ती तिच्या डॅडला जाब विचारेल आणि लगेच तिचा अकाउंट ॲक्टिव्ह होईल आणि मला तिच्या पैशांचा वापर करता येईल. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अर्जुन हा सायलीच्या पायाला मलम लावून देतो आहे आणि त्यावेळेस सायली म्हणते की अहो एवढं काहीही झालेलं नाही, त्यावेळेस तुम्ही एवढी कशाला काळजी करताय. मग तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं काही झालेलं नाही, असं कसं दुखतंय का खूप. यावेळेस सायली म्हणते नाही दुखतंय थोडंसं. म्हणजे त्यावेळेस लगेच अर्जुन म्हणतो म्हणजे थोडं तरी दुखतंय ना. खरंच सायली तुझ्या पायाला भाजलंय पण माझ्या पायांची आग होती आणि मला खूप वाईट वाटतंय की तुला एवढा त्रास होताना बघून मला ते सहनच होत नाही. एवढी काळजी ते अर्जुन सायलीची करत असतो आणि खरंच सायली ही खूप भाग्यवान आहे की अर्जुन सारखा नवरा तिला मिळालेला आहे. आणि आता बघा अर्जुन तिला ओरडतो देखील, तो म्हणतो की आता तुझा पाय बरा होऊस तर तू कॉटवरून देखील खाली उतरणार नाहीस. आणि त्यावेळेस सायली म्हणते काय मी इथंच बसून राहायचं, मला खूप कंटाळा येतो. त्यावेळेस मग इथे अर्जुन म्हणतो की एंटरटेनमेंट कर. मग तेव्हा सायली म्हणते की मला मग त्यासाठी तरी खाली जावंच लागेल. असं म्हटल्यावर बघा अर्जुन म्हणतो की त्यासाठी खाली जाण्याची काहीही गरज नाही, इथेच बसून याच ठिकाणी मी तुला इथे एंटरटेन करतो. असं म्हणून बघा इथे अर्जुन जो आहे तो तिच्यापासून उठतो आणि तिला एंटरटेन करण्यासाठी तो एक सुंदर गाणं मोबाईलमध्ये लावतो आणि त्या गाण्यावर बघा डान्स करत असतो आणि तो डान्स करत आपल्या बायकोला सायलीला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तिला एकाच ठिकाणी बसून कंटाळा येऊ नये. आणि खरंच सायली हे खूप एन्जॉय करत असते, मोठमोठ्यानं हसते. तिलाही इथे अर्जुनचा डान्स बघा खूप आवडलेला आहे आणि त्यावेळेस मग ते अर्जुनला जवळ बोलवते आणि अर्जुनला म्हणते की खरंच किती गोड. असं करून त्याचे दोन्ही गाल ती हातात पकडते आणि त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की मी तुला इथे बसून कायम एंटरटेन करत राहील. मग तेव्हा सायली म्हणते की जर तुम्ही मला असंच कायमस्वरूपी एंटरटेन करत राहिला तर मला इथून जावंसंच वाटणार नाही, मी कितीही दिवस इथे बसेल. असं म्हटल्यावर बघा आता अर्जुन थोडासा मूडमध्ये येतो आणि त्यावेळेस तो म्हणतो खरंच तू इथेच बसून राहशील, आता तू काहीच करू शकणार नाही, आता पळूही शकणार नाही बघ. आणि असाच करत तो तिच्याजवळ जाणार तोपर्यंत लगेचच खालून मम्माचा आवाज येतो आणि ती म्हणते की अर्जुन सायली
सायली जेवायला या असं म्हटल्यानंतर बघा अर्जुन म्हणतो की आजही वाचवलं तुला कोणीतरी, कोणी ना कोणी तुला वाचवायला येतं, जसं की आज मम्मा आली आहे. आणि हे खाली जाणार तोपर्यंत सायली म्हणते की तुमच्या लक्षात आहे ना आपल्याला नेकलेस घेऊन खाली जायचं आहे. आता प्रेक्षकांनो इथे जेवणासाठी तयारी चालू आहे आणि त्यावेळेस बघा तन्वी ही ताटं वगैरे वाढण्यासाठी आहे आणि त्यावेळेस तिच्या डोक्यामध्ये विचार येतो की मी सकाळपासून आज स्वयंपाक करते, एवढी वैतागली आहे, पण या सुभेदारांचं काही नाही, फक्त खायचं असतं ना, खायचं पडलेलं असतं असं इथे विचार तन्वीचा स्वतःच्या डोक्याचं चालू असतो. आणि प्रेक्षकांनो आता कल्पना म्हणते की मी अर्जुनला सायलीला बोलवते आणि ती बोलवणार, आवाज देणार. बघा तेवढ्यातच इथे अर्जुन सायली खाली आलेले असतात. अर्जुन सायलीला उचलून घेऊन खाली येतो आणि त्यावेळेस बघा इथे कल्पना म्हणते की बघा हे आलेच असं म्हणून लगेच ती म्हणते की अर्जुन घे सायलीची खूप काळजी घे. त्यावेळेस सायली म्हणते की अहो सोडा मला सोडा. त्यावेळेस इथे कल्पना म्हणते की नाही नको सोडूस तिला खाली, तिची काळजी घे आणि तिला पाय खाली ठेवून देऊ नकोस असं म्हटल्यावर बघा इथं डॅड म्हणतात की अर्जुन तू जे काही करतोयस ते मला कधी जमलं नाही बाबा असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणते अहो काय तुमचं काहीही बोलता असं म्हटल्यावर लगेच प्रताप म्हणतो की हो पण अर्जुन तू काळजी घेतोयस हे खरंच खूप छान आहे आणि माझ्या सुनेची म्हणजेच सायलीची खूप काळजी घे असं म्हटल्यानंतर बघा इथे सायलीला खरंच खूप अपसेट वाटत असतं आणि ती म्हणते की हो सोडा ना मला प्लीज खाली, मी हवं तर तुम्हाला पकडून एका पायावर चलते. मग त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतो की हां फक्त एकच पाय खाली टेकवायचा. त्यावेळेस इथे सायली म्हणते की हो प्लीज मला खाली सोडा असं म्हटल्यावर बघा कल्पनाही म्हणते की सोड रे अर्जुन खाली सोड, ती येईल हळूहळू चालत असं म्हटल्यानंतर बघा हे दोघेही चालत इथे येतात. आता तन्वी ही जेवायला बसते आणि त्यावेळेस ती म्हणते की मला खूप भूक लागली आहे चला जेवूयात असं म्हटल्यावर कल्पना म्हणते की अगं थांब वाढू तर दे पहिलं असं म्हटल्यावर ते वाढतात. सर्वांना वाढून झाल्यानंतर इथे अर्जुन सायली दोघेही खाली बसतात आणि त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचं आहे आणि त्यावेळेस कल्पना म्हणते की काय रे काय झालं. मग त्यावेळेस तो म्हणतो की पर्सनली मला खरं तर तन्वीलाच बोलायचं आहे, तिच्याशीच बोलायचं आहे. त्यावेळेस मग तन्वी म्हणते की काय बोलायचं आहे माझ्याशी. तेव्हा लगेच अर्जुन खिशातला हार बाहेर काढतो आणि तिला दाखवतो आणि तो म्हणतो की तन्वी हा हार तुझाच आहे ना असं म्हटल्यानंतर बघा कल्पना तो जो हार आहे तो अर्जुनच्या हातातून स्वतःच्या हातात घेते आणि त्यावेळेस कल्पना म्हणते की हो हा तर तन्वीचाच हार आहे का, हा पूर्ण आजीने तिला गिफ्ट केलेला होता, मला माहिती आहे मीच तर होते की तिचा हार घ्यायला. मग लगेच तन्वी म्हणते की नाही हा हार माझा नाही आहे, असू शकतात दागिने सेम असू शकतात पण नाही हा हार माझा नाही असं स्पष्टपणे ती नकार देऊन टाकते. आणि बघा प्रेक्षकांनो तेवढ्यातच सायली म्हणते हो का हा हार तुझा नाही आहे ना, मग जा तुझा हार कुठे ते घेऊन ये जा बघू असं म्हटल्यानंतर बघा लगेचच इथे कल्पना म्हणते की नाही हा हार तन्वीचाच आहे, बघ ना याच्यावरचा हॉलमार्क वगैरे सर्व बघून मी सांगू शकते की हा हार तन्वीचाच आहे आणि पुन्हा आजीने मला सांगितलेला होता, मला दाखवलेला देखील होता हा हार. त्यावेळेस बघा इथे अश्विन म्हणतो की मम्मा एवढं कॉन्फिडेंटली कसं काय तू बोलू शकतेस. त्यावेळेस मग इथे कल्पना म्हणते की अरे बघ की त्याचा हॉलमार्क वगैरे बघ, मी स्वतः घ्यायला गेले होते की तो हार आणि मला माहिती आहे त्याच्यावर हे सर्व काही सेम तर आहे. मी दागिने बायकांना लगेच ओळखायला येतात रे, मी सहजपणे सांगू शकते की हा हार तन्वीचाच आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा सचिन जो आहे तो व्हिडिओ काढून आलेला आहे आणि त्यावेळेस घरी आल्यानंतर अस्मिताला तो म्हणतो की अस्मी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे, मला तुला काहीतरी दाखवायचे, मला माहिती आहे त्याचा काही उपयोग होणार नाही तरी देखील असं म्हटल्यानंतर बघा अस्मिता म्हणते की काय झालं, काय दाखवायचे तुला, दाखव की लवकर असं म्हटल्यावर लगेचच इथे सचिन म्हणतो की अस्मी तुझे डॅड जे आहे ते 2 दिवस झालं प्रयत्न करतात, अजून देखील तुझं अकाउंट जे आहे ते ॲक्टिव्ह झालेलं नाही आणि तुझी मम्मा तर बोलली होती की त्यांच्या एका फोनवर तुझं काम सहज होऊन जाईल, मग अजून देखील कसं काय ॲक्टिव्ह झालेलं नाही आहे. मग त्यावेळेस तो म्हणतो की तुझे डॅड सतत बँकेमध्ये एरजार करत असतात. त्यावेळेस इथे अस्मिता म्हणते की हो मग गेले असतील माझ्या कामासाठी. त्यावेळेस बघा इथे जो सचिन आहे तो म्हणतो की काय माहिती तुझ्या कामासाठी गेलेत की ॲक्टिव्ह करायला गेलेत की डिॲक्टिव्ह करायला गेलेत, मला तर असं वाटतंय त्यांचा माझ्यावर संशय असल्यामुळे ते अकाउंट कसं बंद होईल ह्याच्यासाठीच गेले असतील आणि तुला जर माझ्यावर विश्वास नसेल तर हा व्हिडिओ बघ. आणि त्यावेळेस बघा इथे सचिन तो व्हिडिओ अस्मिताला दाखवतो. आता प्रेक्षकांनो इकडे दुसरीकडे
कल्पना म्हणते की काय रे, पण तुम्हाला हा हार कुठे भेटला? मग त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की मला हा हार कुठे भेटला आहे सांगू, मला हा हार लॅबमध्ये एका असिस्टंटकडे भेटला आहे. मी त्या हॉस्पिटलमध्ये असंच गेलो होतो आणि त्यावेळेस बघा हार मला त्या असिस्टंटकडे दिसला. मग त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणते की हो, माझं चुकलंच, मी तुम्हाला सांगायला पाहिजे होते, पण तुम्ही मला ओरडतान म्हणून मी ही गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवले. ते सत्य जे आहे ते मी आज तुम्हाला सांगते. आणि त्यावेळेस बघा तिथं प्रिया म्हणते की माझी मैत्रीण होती, ती ॲडमिट होती आणि मला पैसे नव्हते, त्यामुळे मी हा हार घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि त्यावेळेस बघा हा हार चोरीला गेला माझ्याकडून, म्हणून मी कोणालाच सांगितलं नाही. मग त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतो की काय, हा हार चोरीला गेला होता? मग चोरलेला हार त्या असिस्टंटला मला परत का केला असेल? मग त्यावेळेस बघा इथे अश्विन चिडून प्रियाला म्हणतो की काय, तू हा हार घेऊन गेली होतीस? मग त्यावेळेस प्रिया म्हणते की हो, मी तर तुला पैसे मागितले होते आणि तू मला पैसे दिले नाहीस, म्हणून मग मी नाईलाजाने हा हार घेऊन येले. त्यावेळेस बघा इथे अश्विन म्हणतो की मग तुम्हाला आठवण करून द्यायचीस ना. त्यावेळेस इथे प्रिया मग त्याला म्हणते की खरंच सॉरी, मी तुला सांगायला पाहिजे होतं पण मी सांगितलं नाही. यावेळेस अश्विन म्हणतो की अगं घरातल्यांचं सोड, पण मला तर सांगायचं होतंच ना. त्यावेळेस इथे प्रिया म्हणते की नाही खरंच सॉरी, मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, पण मला वाटलं तुम्ही मला तो हार घेऊ देणार नाही आणि म्हणून मला मैत्रिणीसाठी मी तो हार घेऊन गेले होते. आणि प्रेक्षकांनो मग त्यावेळेस अर्जुन म्हणतो काय नाव काय तुझ्या मैत्रिणीचं? मग त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की सारिका आणि त्यावेळेस लगेच अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, चल कॉल कर तिला. असं म्हटल्यानंतर बघा प्रिया म्हणते की अरे किती संशय घेताय माझ्यावर, मी खरं बोलतीये, खरं तेच सांगतेय, माझ्याकडून तो हार हरवलाच होता. मग त्यावेळेस इथे प्रताप म्हणतात की बरं ठीक आहे, शांत बसात. तन्वी आम्हाला माहिती आहे तो तुझं स्त्रीधन होतं, त्याचं तू काय करायचं त्याचं तुझं तू ठरवू शकतेस, पण ॲटलिस्ट एकदा तरी तू आम्हाला सांगायला पाहिजे होतंस की हा हार मी घेऊन जाते किंवा काय. यावेळेस बघा अश्विन म्हणतो की बाबांचं सोड, तू मला तरी सांगायला पाहिजे होतंस. मग त्यावेळेस प्रिया म्हणते की नाही खरंच चुकलं माझं, मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, पण मी तुम्हाला नंतरही सांगणार होते, पण तो हार हरवला त्यामुळे मी कोणालाही सांगितलं नाही. आणि त्यावेळेस बघा इकडे दुसरीकडे अस्मिताला तो व्हिडिओ दाखवल्यानंतर अस्मिताच्याही मनात सचिन काही बाई भरवतो आणि त्यावेळेस इथे अस्मिता म्हणते की खरंच डॅड असं करू शकतात? त्यावेळेस इथे सचिन म्हणतो की हो डॅडनंच केलंय आणि तू जाऊन त्यांना आत्ताच्या आत्ता जाब विचार. त्यावेळेस इथे अस्मिता म्हणते की हो काहीही झालं तर मी त्यांना उद्याच्या उद्या जाब विचारणार आहे. त्यावेळेस इथे सचिन म्हणतो की बघ उद्या वीक पडायचं नाही अजिबात, पूर्णपणे जे काही विचारायचं आहे ते व्यवस्थित विचारायचं आहे. त्यावेळेस इथे अस्मिता म्हणते की हो मी डॅडना उद्याच्या उद्या जाब विचारणार म्हणजे विचारणार, त्यांनी माझं अकाउंट का डिॲक्टिव्ह केलं का फ्रीज केलं ते मी त्यांना उद्याच्या उद्या त्यांना जाब विचारणार आहे. पण सचिन खरंच डॅड असं करतील का रे? त्यावेळेस सचिन म्हणतो की मी तुला म्हटलं होतं तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही, मी फोटो काढून देखील काहीही उपयोग झाला नाही. त्यावेळेस ती आता त्याने थोडं इमोशनल बोलल्यानंतर लगेचच इथे अस्मिता इमोशनल होते आणि त्याचं ऐकून ती म्हणते की काहीही झालं तरी उद्याच्या उद्या मी डॅडना जाब विचारणार म्हणजे विचारणार. आता प्रेक्षकांनो इकडे तन्वी म्हणते की काय माहिती आहे माझा हार पडला होता की त्या याने म्हणजे त्या असिस्टंटने चोरला होता, मला काही माहीत नाही. मग त्यावेळेस बघा इथे सायली म्हणते की अहो आपण लगेच शोधू शकतो की. त्यावेळेस इथे तन्वी म्हणते की कसं? मग तेव्हा अर्जुन म्हणतो की सोपं आहे, हॉस्पिटल होतं, त्या हॉस्पिटलमध्ये CC कॅमेरेज असतात, आपण त्यांचं फुटेज मागूया, मग लगेचच कळेल की तो तुझ्या बॅगमधून हार खाली पडला की त्या असिस्टंटने चोरला. हे जे काही सत्य आहे ते लगेचच कळेल आणि मग आपल्यालाही तुझा हार कसा गायब झाला हेही कळेल. असं म्हटल्यानंतर बघा तन्वीला आता खूप टेन्शन यायला लागतं. आणि त्यावेळेस बघा इथे प्रतिमा म्हणते की बरं ठीक आहे चला जेवून घ्या. जेवायला बसल्यानंतर तेवढ्यातच बघा तन्वीच्या डोक्यामध्ये विचार चालू होतो की हे दोघे माझ्या हारापर्यंत पोहोचले म्हणजे त्या असिस्टंटपर्यंतही पोहोचले असाल आणि त्यांनी सर्व काही DNA रिपोर्टबद्दल माहिती यांना सांगितली असणार. आता मला काही ते DNA रिपोर्ट जे आहेत ते मला जसे पाहिजे तसे काही करून मिळणार नाहीत असा विचार तिच्या डोक्यात चालू असल्यामुळे तिला जोरात ठसका लागतो. इथे अश्विन तिची काळजी घेत तिला पाणी देतो, वरती बघण्यासाठी सांगतो आणि त्यावेळेस तिचा कुठं ठसका थांबतो. आता प्रेक्षकांनो
जेवण झाल्यानंतर बघा सायली आणि अर्जुन रूममध्ये जातात आणि तेव्हा सायली म्हणते की काय हो आपण तो हार जो आहे तो सर्वांच्या समोर काढल्यावर तर प्रियाचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालता, पण ती आता खूप अपसेट झाली आणि ती आता काहीही करू शकते, त्यामुळे आपल्याला आता सांभाळून राहायला पाहिजे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा प्रिया ही झोपायला आलेली आहे, परंतु तिला काही झोप लागलेली नाही आणि त्यावेळेस तिच्या डोक्यात एकच विचार चालू असतो की त्याने म्हणजेच त्या लॅब असिस्टंटने कसं काय माझा हार दिला वगैरे असे विचार चालू असतात. आणि त्यामुळे बघा इथे प्रिया त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करते, तो पण कॉल काही रिसीव करत नाही. प्रिया इथे सतत त्याला कॉल करते, तो काही कॉल घेत नाही. मग त्यावेळेस ती म्हणते की आता काहीही झालं तरी इथे अर्जुन आणि सायलीला तो खरा DNA रिपोर्ट्स भेटण्यापासून मला न भेटण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे आणि त्यांना त्या रिपोर्टपासून लांब केलंच पाहिजे. त्यासाठी कोणत्याही टोकाला जायला लागलं तरी मी जाईल आणि काहीही करेल, परंतु मी खरी तन्वी नाहीये हे त्यांना कधीच कळता कामा नये. आता प्रेक्षकांनो इकडे बघा यांचं सकाळी नाश्ता चालू असतो आणि ते कॉफी घेऊन आलेली असते कल्पना प्रतापसाठी. त्यावेळेस प्रताप इथे सायलीला विचारतो की काय सायली तुझा पाय वगैरे बरा आहे ना. मग त्यावेळेस सायली म्हणते की हो बाबा माझा पाय बरा आहे. आणि त्यावेळेस अर्जुन तिला चहा बिस्किटही खाऊ घालतो. त्यावेळेस सायली म्हणते की अहो माझ्या पायाला लागले हाताला नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की घे कौतुक करतोय नवरा तर कौतुक करून घ्यावं. मग त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की काय डॅड 100% खरं आहे का नाही. त्यावेळेस डॅड म्हणतात की हो 100% खरं आहे, कौतुक केलंच पाहिजे. तेव्हा कल्पना म्हणते की घे बाई सायली कौतुक करून घे, कारण काही नवरे फक्त 100% असं बोलतात आणि 0% कौतुक करत असतात, हो की नाही हो. यांचं असं चष्टमस्करी चालू असते. बघा तेवढ्यातच अस्मिता जी आहे ती जाब विचारण्यासाठी येते आणि त्यावेळेस ती डॅडला विचारते की डॅड मला तुमच्याशी बोलायचे. आणि त्यावेळेस प्रताप म्हणतात हा बोल की. तेव्हा ती म्हणते की तुम्ही एवढं सर्व काही करूनही माझं अकाउंट अजूनही ॲक्टिव्ह का झालेलं नाही आहे. यावेळेस इथे कल्पना म्हणते की अगं तुला माहिती आहे ना त्या दिवशीच त्यांनी कॉल केला आणि कॉलवर काम झालं नाही म्हणून ते बँकेमध्ये जाऊन आले असतील. मग त्यावेळेस इथे ही म्हणते की मग बँकेत जाऊन आले, एवढ्या फेऱ्या मारल्या तरी माझं अजून काम का झालेलं नाही आहे. मग त्यावेळेस प्रताप म्हणतात की अगं हो झालेलं नाही आहे, मग काय झालं होईलच ना. तेव्हा ती म्हणते की नाही माझं काम अजूनही झालेलं नाही, म्हणजे तुम्ही स्वतःहून माझं अकाउंट मुद्दाम फ्रीज केलं आहे असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की अस्मिताई तू काय बोलतेस, तुला कळतंय का. त्यावेळेस अस्मिता म्हणते की हो मला कळतंय, मला माहिती आहे माझं अकाउंट तुम्ही स्वतःच फ्रीज केलेलं आहे आणि त्यामुळेच तुम्ही सतत बँकेमध्ये तुमच्या एरजाऱ्या चालू असतात. मग त्यावेळेस बघा प्रताप उठतात आणि ते म्हणतात की अस्मिता तुला माहीत आहे की माझे बिझनेसबद्दल काही चर्चा असते ती बँकेमध्ये तुला तर माहिती आहे चालू असतं आणि त्यामुळेच मी बँकेमध्ये जाऊन येत असतो आणि खरं तर तुझ्या या अकाउंटबद्दलही मी त्यांचा फॉलोअप घेत राहतो. मग त्यावेळेस अस्मिता म्हणते मग अजूनही माझं काम का झालेलं नाही आहे. त्यावेळेस इथे प्रताप म्हणतात की नाही मला माहिती नाही आहे पण मी विचारपूस करतोय ना त्यांची, अजूनही होईल हळूहळू, थांब थोडे दिवस, तू डायरेक्ट असं का बोलतेस, किती टोकाचं वागतीयस. असं म्हटल्यानंतर अस्मिता अजून चिडून इथे प्रतापला बोलत असते आणि त्यावेळेस प्रताप तिला समजावून सांगतो की मी माझ्या कामासाठी तिथे गेलो, पण तू खरं सांग तुला हा व्हिडिओ कसा भेटला. बघा त्यावेळेस लगेचच इथे अस्मिता काहीही बोलत नाही. आता प्रेक्षकांनो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली 2.0च्या डोक्यामध्ये काहीतरी जबरदस्त प्लॅन आहे आणि त्या प्लॅननुसार तन्वीचा खरा चेहरा अश्विन समोर आणण्याचा त्यांचा प्लॅन असतो. आणि प्रेक्षकांनो प्रियाचं दुसरंच काहीतरी चालू असतं आणि तिने जेलमध्ये जाऊन नागराज आणि महिपतला सांगते की तुम्ही फक्त माझं एक काम करा, आयुष्यभर मी तुमचं ऐकल आणि मी तुम्हाला 8 दिवसातून बाहेर काढेल. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की असं काय प्रिया इथे महिपतला सांगते. तर आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.